नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे लातूर शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या PVR चित्रपट मंदिरामध्ये। तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूला हेच ते आहे PVR चित्रमंदिर। आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे अहमदपूर शहरात असलेल्या निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच इथल्या शिक्षक मंडळींनी शिक्षिका मंडळींनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांसह सितारे जमीन पर या चित्रपटाचा नुकताच आनंद घेतलाय। काय अनुभव आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। काही विद्यार्थ्यांशी बोलण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। मला नाव काय आहे, तुला बोलता येते का? बोलणारा कोणता? समोरे बाळा, लखन समोरे। तुझं नाव लखन आहे म्हणून सांगतात सर। काय नाव आहे तुझं? हा बोल। लखन अपराव देवकते। बरं, गाव कोणतं आहे तुझं? मांगदरी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। कितव्या वर्गात आहेस? मी 7वी। बरं, काय ऐकायला भेटलं ह्या पिक्चर मधून? काय मिळालं तुम्हाला बघायला? कसं वाटलं हा पिक्चर? हा पिक्चर खूप भारी होता, आनंद झाला पिक्चर बघून। नेमकं काय त्याच्यामधलं चित्र समजलंय? चित्र आता त्याच्यामध्ये अपंग विद्यार्थ्यांना एक शिक्षक शिकवतोय असं बघायला मिळालं का? म्हणजे तो तुम्हाला अनुभव भेटला? बर, अजून कोण बोलते माझ्याशी? तू बोलतेस का ताई? नाही बोलणार? अजून बोलणारा विद्यार्थी कोण आहे? मी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे। सर नाही। बर, काही शिक्षक मंडळीकडे सुद्धा मी जाणार आहे। सर समोर या, इथे या, इथे या। तुमचा परिचय सांगा अगोदर आमच्या आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या प्रेक्षकांना की आपण इतक्या या चिमुकल्या बाल विद्यार्थ्यांना आज सितारे जमीन पर आणि अक्षरशः प्रेरणादायी हा चित्रपट आहे। काय अनुभव आला तुम्हाला हा चित्रपट बघितल्यानंतर? नमस्कार साहेब, मी परमेश्वर पाटील, मुख्याध्यापक आहे निवासी अपंग विद्यालयामध्ये। आणि खूप आनंद वाटला। आमच्या संस्थेच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट मानसी दीदी हाकींनी आम्हाला सांगितलं की आपल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना हा पिक्चर मला दाखवायचा आहे। त्याच्यामध्ये दिव्यांगासाठीच हा पूर्ण पिक्चर दिव्यांगासाठी तयार केलेला आहे आणि मतिमंद विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं आणि ते स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि नॅशनल लेवलला नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यामधून आम्हालाही असा एक प्रेरणा मिळाली की आपण सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय, नॅशनल लेवलला घेऊन जावं असं मला याच्यामधून प्रेरणा मिळाली। खूप धन्यवाद सर। खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळावं कुठेतरी आणि हे विद्यार्थी सुद्धा प्रोत्साहित व्हावेत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा त्यांनी भाग घ्यावा असं तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलेलं आहे। निवासी अपंग विद्यालयाच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट मानसी हाके या सुद्धा माझ्यासोबत आहेत। कसा नेमका संकल्प सुचला कसा हे जाणून घ्यायचं आहे मला। अच्छा, सगळ्यात पहिल्यांदा तर मी सितारे जमीन पर हा मूवीचा ट्रेलर बघितला होता आणि हा ट्रेलर जेव्हा बघितला हा ट्रेलरमध्ये जे विद्यार्थी त्यांनी दाखवले आहेत दिव्यांग विद्यार्थी, ते ट्रेलर बघितल्यावरच माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आली होती की मी माझ्या शाळेतील माझ्या ज्या 2 निवासी अपंग शाळेत, एक अहमदपूरमध्ये आणि एक चाकूरमध्ये, ह्या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना हा पिक्चर जेव्हा रिलीज होईल तेव्हा मी हा पिक्चर त्यांना दाखवणार आणि त्यांचं मनोबळ वाढवणार। हा निर्णय मी तेव्हाच घेतला होता, परंतु मध्ये काही तिकीट्स बुक होते, शो फुल असल्यामुळे मला आत्ताच दाखवायला त्यांना थोडा लेट झाला। परंतु मी ट्रेलर बघितल्यावरच ठरवलं होतं की माझ्या अपंग शाळेतील दोन्ही अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना मी हा मूवी दाखवणार। मला सांगा, एकूण विद्यार्थ्यांची किती संख्या आहे आज ज्यांना घेऊन आला? एकूण 45 विद्यार्थ्यांना मी घेऊन आली आहे। 45 ते 50 विद्यार्थी असतील ज्यांना मी घेऊन आली आहे। मानसीजी मला सांगा, ज्यावेळेस सुदृढ बालक असतात त्यांना सांभाळणं सुद्धा मुश्किल असतं, परंतु तुम्ही दिव्यांग, प्रत्येकाचा अपंगत्व जे आहे ते वेगवेगळं आणि त्यांना कसं सांभाळलं जाते, नेमकं काय अनुभव आहे? मी तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर आमची जी संस्था आहे श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, ह्या संस्थेद्वारे जी पहिली शाळा स्थापन करण्यात आली सर, ती आम्ही सुदृढ बालकांची केली नाही, आम्ही पहिली शाळा ही अपंग विद्यार्थ्यांची केली। कारण तुम्ही बघता की जी गोष्ट चांगली असते त्याला सगळेच जण बघतात, पण जिथे काहीतरी कमी असते त्या ठिकाणी जर आपण काही केलं त्या विद्यार्थ्यांसाठी तर ते चांगलं, ते वेगळं काही केल्यासारखं असतं। म्हणून बहुतेक ही संकल्पनाच माझ्या वडिलांना आली असेल, म्हणून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा निवासी अपंग शाळा काढली आणि त्याचप्रमाणे काढल्यानंतर नशिबाने आम्हाला तिथे स्टाफ देखील खूप चांगला भेटला आहे। आम्ही सर संस्थेवर आहोत, परंतु त्या शाळेमध्ये तिथे मुख्याध्यापक, तिथले कर्मचारी आणि तिथले शिक्षक हे कंटिन्यू त्यांच्या सेवेमध्ये असतात। तिथे तुम्हाला माहिती आहे अपंग विद्यार्थी म्हणल्यानंतर त्यांना खूप प्रॉब्लेम असतात। काही असे विद्यार्थी असतात की त्यांना उठता देखील येत नाही, त्यांना सगळं त्यांचं खाणं पिणं सगळं जागेवरच करावं लागतं, तरी देखील तिथला स्टाफ, तिथले पूर्ण कर्मचारी त्यांची अतिशय मनातून त्यांना पूर्ण त्यांचा सेवा करतात, त्यांना शिकवतात। त्याचप्रमाणे त्यांना
प्रत्येक स्पर्धेमध्ये ते सहभागी करतात. तुम्हाला सांगायचं म्हणलं तर गेल्या वर्षीच आमच्या अहमदपूर येथील निवासी अपंग शाळेमधली एक विद्यार्थिनी धावण्याच्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीयवर जाऊन आली. त्यामुळे संस्थेचा तर आहेच हातभार, पण सगळ्यात मेन क्रेडिट जातं त्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना, मुख्याध्यापक आणि तिथे सर्व शिक्षक जे आहेत त्यांचा जास्त सहभाग आहे सर. खूप खूप आपल्या प्रतिक्रिया ऐकून मला सुद्धा समाधान वाटलं, कारण दिव्यांगाच्या समस्या घेऊन मानसी हाके यांच्या माध्यमातून मानव सेवा हीच ईश्वर सेवा असंही म्हणता येईल. तर मित्रांनो, या छोट्या छोट्या बालकांना आज जो दाखवलेला मूवी आहे, चित्रपट आहे सितारे जमीन पर, आणि या संदर्भातील तुम्हाला जर प्रतिक्रिया आवडल्या तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, लातूर. आवाज बहुजनांचा.